Hi guys, welcome back to my channel. She. Welcome back to my channel, guys. आज आम्ही तोच प्रकार करतोय जो गेल्या टाइमाला फेल झालेला गाईस. गाईस पावसाची भीती आहे आणि आम्ही तरी पण मॅगी बनवत आहोत. गाईस कांदा पूर्ण लाल झाला पाहिजे एकदम. गाईस अनफॉर्च्युनेटली पाऊस पडलाय त्यामुळे आम्ही इथे आलोय किचन मध्ये गपचूप. तर हा काय भूत दिसते रे मी. तर गाईज आम्ही ना काय करतोय ते तुम्हाला कळेलच पुढे, तर मी तुम्हाला दाखवणार नाही आता मी सगळं काय, पण तुम्ही बघा पुढे पुढे काय होतं ते. ठीक आहे. तर गाईज बघा ही सिस्टम आम्ही केलेली आहे. इकडे आहे चूल आणि इथे आहे मातीची म्हणजे मातीचं भांडं आहे इकडे. आणि तिला मी आता कांदे कापायला सांगितलेत, टोमॅटो कापून ठेवलंय, बाकी सगळं चालू करूया. ठीक आहे. लाईटचा थोडा इश्यू आहे, लाईट नाही आहे इथे. थोडी फुल पेटवली की लाईट येईल आपोआप. गाईज आता ही कांदा कापते, बघून घ्या. आणि इथे आता मी चूल पेटवणार आहे. गाईज चूलने इकडे आगच लागली. चूल अशी पेटली की ती आग सारखीच झाली एकदम. ठीक आहे, थोडं कमी होईल लाकूड पेटल्यावर. आणि तिथे ती कांदे कापते, बघू शकता तुम्ही. इथे बसली आहे. क्वालिटी खूप खराब आहे, कारण की काय बोलतात आपलं, मी काळोखात शूट करते त्यामुळे. गाईस चुलीवर काही बनवणं खूप कठीण आहे गाईस. तर मी आता तेल टाकते. हवाला जाऊन शूट लागते. जिरा राईस नाही आणली तिथे, मी लसूण पण नाही. गाईस तर पहिला मी कांदा टाकते. आणि आमची चूल अशी पेटली आहे ना की मी काही टाकू पण नाही शकत. गाईज मी तुम्हाला स्टोरी नंतर सांगते. आता मी ह्याच्यात टाकलंय लसूण आणि कांदा, जो आता चांगला तळतोय. त्याची स्टोरी मी तुम्हाला सांगते नंतर. काय झालं आमच्या सोबत. गाईज तर मी कांदा आणि लसूण टाकलंय. आता मी हळद टाकते थोडीशी, चिमूटभर. ओके. त्याच्यानंतर गाईज तुम्हाला माहिती असेल मी मॅगीमध्ये खूप सारे मसाले टाकते, कारण की मला मॅगी टेस्टी पाहिजे असते. तर मी घरचा मसाला टाकते आता. तुम्हाला माहिती आहे गेल्या टायमाला आमची मॅगी फ्लॉप झालेली, म्हणजे आम्ही जे बनवलेलं ते फ्लॉप झालेलं, कारण की पाऊस पडला. सॉरी गाईज, मी तुम्हाला दिसत नसेल तर कॅमेरा मी कसा तरी सेट केलाय. थोडंसं मीठ टाकते, एकदम थोडंसं, कारण की आपल्या मॅगी मसाल्यामध्ये मीठ असतं म्हणून. ठीक आहे. आणि मला एकदा तरी चुलीवरची मॅगी खायची होती, त्यामुळे सॉरी. तुम्हाला कळलंच असेल मी काय बनवते. गाईज उद्या पण मी एक रेसिपी टाकणार आहे, जी मी चुलीवरच बनवणार आहे. तर तुम्ही त्याच्यासाठी पण नक्की रेडी राहा बघायला. ठीक आहे. आता मी टाकते थोडीशी मिरची पावडर आहे, ती एकदम थोडीशी टाकते. गाईस तुम्हाला एक सांगू, माझ्याकडे ना आज हे नाही आहे, काय बोलतात त्याला, आज माझ्याकडे हे नाही, कोथिंबीर नाही. कोरिएंडर पावडर टाकते, थोडासा गरम मसाला टाकते. जो बना रहे वो अच्छा ही बनना चाहिए ब्रो. असं पण टेस्टी लागते मॅगी, एवढं काय पकाव नाही लागत, चांगलीच लागते अशी पण.
पण थोडे मसाले जास्त टाकले की अजून टेस्टी लागते, फरक एवढाच आहे. गाईज मी स्टार्टिंगला जिरा राई पण टाकते, पण आता मी जिरा पावडर टाकते, कारण की जिरा राई पण आम्ही मिस केली, आम्ही टाकली नाही. म्हणजे आपण फोडणी देतो ना तसं टाईपमध्येच मॅगी बनवते, फक्त एवढंच की थोडं जास्त टाकते. आता मी जिरा पावडर टाकली आहे, थोडंसं एकदम थोडं टाकलंय जिरा पावडर. आणि गाईस तुम्ही बघा, थांबा एक मिनटं, मी कॅमेरा जास्त जवळ नाही घेऊन जाऊ शकत. मसाला इतका टेस्टी वाटतो आणि वास पण एकदम भारी येतोय, चुलीचा वास आणि मॅगीचा वास एकत्र भारी येतोय गाईस, तुम्हाला काय सांगू. सगळ्या मसाल्यांचा वास, आ हा हा हा. आता तेल थोडंसं सुटलेलं आहे त्याला, म्हणजे जे काय मसाला टाकलाय मी त्याला थोडं तेल सुटलंय. आपण तेल सुटल्यावरच पाणी टाकायचं. या व्हिडिओ मध्ये काय करते मला नाही माहित, फक्त खायची वेट करते. गाईज आता मी मॅगी टाकते, आटा मॅगी आहे आणि मी पाणी पण टाकलंय, तुम्हाला दाखवते मी मॅगी टाकल्यावर. आता जस्ट मी मॅगी टाकली आहे. आता मी मॅगी मसाला टाकते गाईज. मॅगीचा टोमॅटो फ्लेवर आहे ॲक्च्युली, ते आम्ही बघितलं नाही, पण ठीक आहे आता काय. दीदी आता वाट बघते, तिला कधी सामान भेटणार आहे. दे लवकर. ओ माय गॉड, दिस आया मम्मी ही है वीडियो के लिए करना पड़ता है गाइस ऐसे, नहीं तो दीदी रोज मार खाती है मम्मी के हाथ से. चलो तो अभी दीदी डालेगी पानी मैगी में. और अरे मराठी बोलतेस ना तू की हिंदी बोलतेस? मराठी बोलते. मग मी का हिंदी बोलते? तू गाववाली आहेस ना म्हणून. गावामध्ये हिंदी बोलतात, दिसली आहे तुझी बुद्धी. हां तर गाईज मॅगीचा वास एवढा भारी येतोय ना गाईज, तुम्हाला काय सांगू. तर गाईज लाईफमध्ये पहिल्यांदा दीदीने बनवले मॅगी चुलीवर, कारण की नेहमी प्लॅन झालेत फ्लॉप. आज पण थोडा झालाय सीन, पण ठीक आहे. तो मी तुम्हाला लास्टला सांगते आमच्यासोबत काय झालेलं आहे. चला आत्ताच सांगते मॅगी शिजेपर्यंत, ठीक आहे गाईस. तर तुम्हाला एक मी सांगते, हे बघा, हे आम्ही मातीचं भांडं घेतलेलं जे गरमच नव्हतं होत. म्हणजे दरवेळी आमचं काही ना काही फ्लॉप होतं, हे कंपल्सरी झालं आता. म्हणजे हे व्हायलाच, म्हणजे हे झालंच पाहिजे असं झालंय, ठीक आहे. तर हे आम्ही मातीचं भांडं घेतलेलं, जे मी डायरेक्ट तिथून उचलून डायरेक्ट मी ह्याच्यावर ठेवलं. म्हणजे विचार करा, ते गरमच नव्हतं झालं. आणि मी किती वेळ वाट बघते की कांदा शिजत का नाही, कांदा शिजत का नाही. दीदी श्वास, जो दीदी आवाज श्वास. येतो ना कांदा शिजल्यावर, तडतड तडतड तडतड, तसा आवाजच येत नव्हता. शेवटी आम्ही भाई जास्त जवळ, अरे आवाज येतोय का जास्त? शेवटी आम्ही गाईज मॅगी झालेली आहे आणि मी तिला काढते. हीच ती आग जी आमच्या आयुष्यात लागली. वाव, व्हॉट अ स्मेल ब्रो, व्हॉट अ स्मेल. तर मी गाईज काय सांगत होती की ह्याच्यात आम्ही जो कांदा आम्ही तळत होतो तो कांदा तळतच नव्हता. मी बोली असं का होतंय, ठीक आहे. त्यानंतर आम्ही म्हणजे सगळं गावठी पद्धतीने, म्हणजे गावी कसं सगळं होतं ते त्या पद्धतीने आम्ही मॅगी बनवत होतो. तर बघा तुम्ही हा चमचा बघू शकता जो लाकडाचा आहे. वा जो लाकडाचा आहे. आणि आम्ही हे बघा केळीच्या पानावर आम्ही मॅगी खाणार आहोत. हातानेच खाणार होतो, पण ठीक आहे आता हाच चमचा आहे आमच्याकडे जो स्टीलचा आहे तोच घे. वडे केलेत काय? नाही वडे नाही करत. तिला सांग आपली औकात. आईकडे दाखव काय. आई आम्ही मॅगी करतोय, मॅगी. आईला वाटलं दीदीने मस्त पैकी बनवलंय मटन आणि वडा. आईला हे पान बघून असं वाटलं की आम्ही वडे बनवतोय, ठीक या. आहे. तर सगळं प्रकार झालेला आहे. आता आपण खाऊया मॅगी आणि टेस्ट मला सांगेल गुड्डू. गुड्डू माहिर आहे. तर चला गाईस खाऊया मॅगी. दीदी परोसो परोसो. ठीक आहे चल. आता आपण बघूया दीदी कशी वाढते. गाईस तिला मॅगी देते मी आता.
द शेफ इज व्हेरी ब्युटिफुल. चला खाऊया गाईस आपण. दे तुला पण घे ना. मी पण घेते. मागे हा बंगार आहे, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. कबाडी लोक. गाईस हे सांग टेस्ट करून आपल्या परिवाराला. ये बंधू तू पण खा. स्पायसी अँड स्वीट अँड क्रेझी. हग्गू स्टाईल. इथून जात नाही चप्पल घातली. गाईस तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. ॲक्च्युली सगळ्या फॅसिलिटीज नव्हत्या आमच्याकडे, म्हणजे लाईटचा इश्यू, सगळ्याच गोष्टीचा इश्यू होता. पण तरी कसं तरी मॅनेज केलं आहे. बघा इथे लाईट लावलेली, सोलार लाईट आहे ही, आणि ती पण बंद झालेली आहे. 2 मिनिटासाठी पेटली आणि बंद झाली. इथे आहे लाईट, पण ती मोबाईलवर जास्त काम नाही करत आहे. ठीक आहे, तर जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला. असेच तुम्हाला नवीन नवीन व्लॉग्स बघायला भेटतील गाईस. आणि माझा मामा बघतो इकडून. ए बंधू इकडे बघा गाईस. ठीक आहे गाईस, चला बाय बाय गाईस.